नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 13 जुलै 2026 पर्यंत सौर पंप योजना अर्थात मागील त्याला सौर कृषी पंप योजना आणि PM कुसुम योजनेतील सर्वात महत्त्वाचे आणि ताजे अपडेट जाणून घेणार आहोत. आजच्या अपडेटमध्ये 15,000 नवीन सौर पंप, आणखी 10,000 पंपांची ऑर्डर, विविध जिल्ह्यातील कामांची प्रगती, अर्ज प्रक्रिया आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके. आता जी पहिली अपडेट आलेली आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर सर्वप्रथम ही मोठी आनंदाची बातमी म्हणता येईल, कारण की महावितरणाच्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत राज्यभर 15,000 नवीन ऑफ ग्रीड सौर कृषी पंप बसवण्याच्या कामाला आता वेग आलेला आहे आणि या कामासाठी सुमारे 353.89 कोटींचा जो निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला असून संबंधित कंपन्यांना निश्चित कालावधीत काम पूर्ण करण्याच्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत. आणि यामुळे वीज जोडणी नसलेल्या किंवा अपुरी वीज असलेल्या भागातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासासुद्धा मिळणार आहे. ओके. आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर यासोबतच आणखीन एक मोठी अपडेट आहे, ती म्हणजे की महावितरणाने 10,000 अतिरिक्त सौर कृषी पंपाच्या पुरवठा आणि बसवण्याचे कामही आता मंजूर केलेले आहे आणि या कामाची किंमत सुमारे 235.92 कोटी इतकी असून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने हे पंप बसवण्यात येणार आहेत. यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर आधारित सिंचनाचा लाभ आहे तो सुद्धा मिळणार आहे. ओके. आता जी तिसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर याआधी देखील मंडळींनो राज्यात 6,580 सौर कृषी पंप बसविण्याचे काम जे आहे ते मंजूर करण्यात आले होते आणि या टप्प्यात 3 HP, 5 HP आणि 7.5 HP क्षमतेचे सौर पंप बसवले जात आहेत. म्हणजेच की राज्यात सौर पंपाच्या स्थापनेचे काम जे आहे ते आता सातत्याने वेगाने सुरू असल्याचे जे चित्र आहे ते सुद्धा दिसत आहे. ओके. आता जी चौथी अपडेट आहे ती म्हणजे की राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात सध्या अर्ज प्रक्रिया सुरू आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर काम कोणकोणत्या जिल्ह्यात सुरू आहे. ओके. सध्या अहिल्यानगर, पुणे, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, परभणी, बीड, नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, यवतमाळ, वर्धा, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली यांसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या लाभार्थी पडताळणी, वेंडर निवड आणि प्रत्यक्ष सौर पंप बसवण्याचे काम सध्या सुरू आहे आणि अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी आपल्या अर्जाची जी स्थिती आहे ती सुद्धा तपासत राहावी. ओके. तसेच आता जी पाचवी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर सौर कृषी पंप उभारणीमध्ये महाराष्ट्र हे देशातील आघाडीच्या राज्यांपैकी एक मानले जात आहे. राज्य सरकारचे उद्दिष्ट पुढील काही वर्षात 10 लाख सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्याचे सुद्धा आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचनासाठी वीज उपलब्ध होईल आणि विजेवरील खर्चातही मोठी बचत होईल. ओके. तसेच आता जी 6वी अपडेट आहे ती म्हणजेच की अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना म्हणता येईल. ओके. अपडेटपेक्षा जास्त ही सूचना म्हणता येईल महत्त्वाची. म्हणजे की जर तुम्ही सौर पंपासाठी अर्ज केला असेल मंडळींनो, तुमचे लाभार्थी अंशदान वेळेत तुम्ही भरून घ्या. ओके. सर्व आवश्यक कागदपत्रे तुमची पूर्ण ठेवा. वेंडर निवड जी आहे ती वेळेत करा तुम्ही. अधिकृत पोर्टलवर अर्जाची स्थिती नियमित तपासा. महावितरणाकडून येणारे SMS किंवा सूचना ज्या आहेत त्या दुर्लक्षित तुम्ही करू नका. ओके. यामुळे पंप बसवण्याची प्रक्रिया जी आहे ती जलद पूर्ण होण्यास तुम्हाला मदत होईल. ओके. आता अजून एक आजची जी एकूण स्थिती जर आपण बघितली ओके पूर्ण अपडेटची, तर 13 जुलै 2026 पर्यंत महाराष्ट्रात 15,000 आणि आणखी 10,000 अशा एकूण 25,000 नवीन सौर कृषी पंपाच्या स्थापनेची सध्या प्रक्रिया सुरू आहे आणि राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष काम सुरू असून मंडळींनो लाभार्थी पडताळणी आणि स्थापना वेगाने केली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे 13 जुलै 2026 पर्यंत सौर पंप योजनेच्या अनुदानाच्या टक्केवारीत किंवा नियमांमध्ये कोणताही नवीन अधिकृत बदल अजून तरी जाहीर झालेला नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. ओके. तर शेतकरी मंडळींनो 13 जुलै 2026 पर्यंत सौर पंप योजना संदर्भातील ह्या सर्व महत्त्वाच्या अपडेट होत्या. तुम्ही सौर पंपासाठी अर्ज केला आहे का? तुमच्या जिल्ह्यात पंप बसवण्याचे काम सध्या सुरू झालेले आहे का? ओके. नक्की तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगा. ओके. आणि अशाच महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी योजना, कृषीविषयक ताज्या बातम्या आणि सरकारी अपडेटसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा. माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला फ्रीमध्ये सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.